हे बघा बाहेर किती पाऊस पडतोय. खूप पावसाने धुमाकूळ घातलाय. 5, 6, 7 तारीख भरपूर पाऊस होता आणि अशातच हे गावावरून निघाले होते. हे बघा रस्त्यांची ही अवस्था होती. ते गावी गेले होते आणि 6 तारखेला जवळजवळ 5-6 लोक गाडीतून निघाले. पूर्ण रस्ते बंद होते. मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे बंद होता. हे आमच्या गावातून पुढे तुळशीला रस्ता घसरला होता. हे इकडं मुंबई गोवा मार्गावरती पूर्ण इकडे नद्यांचं वगैरे पाणी भरून सगळं जाम झालं होतं. मुंबई महाराष्ट्र सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि अशा परिस्थितीत ते आणि त्यांच्याबरोबर काही असे सगळेजण निघाले होते. आणि समर्थांची कृपा, समर्थ जणू काय निघाल्यापासून पाठीशीच होते. कुठेही त्याने अडथळा येऊ दिला नाही. बाहेर पडू नका. तेव्हा इथे पूर्ण रांगा लागलेल्या आहेत. त्याने इतका छान रस्ता दिला की कोल्हापूरपर्यंत अगदी मस्त आले. समर्थांना माहिती होतं की मी इथे आहे कोलाडमध्ये. आता मी ह्यांना इथेच सुरक्षित ठेवणार आहे आणि तसंच झालं. पालीपर्यंत जाऊन ते पुन्हा येऊन कोलाडातच थांबले. बघा घरातून त्या दिवशी मुंबईत पण भरपूर पाऊस, त्यामुळे मुलांचं घरातून अभ्यास चालू होता ऑनलाईन. आणि अशा परिस्थितीत ते निघाले होते. माझं काय मन स्वस्थ नव्हतं. हे बघा सगळ्या नद्या अशा रुद्र स्वरूपात वाहत होत्या. हे सगळं वातावरण टी व्हीवर मोबाईलवरती बघून घरी काही चैन पडत नव्हती. आणि मी माझ्या घरच्या मंदिरामध्ये स्वामींचा फोटो आहे, तो पण भावाने त्याच्या बड्डेला दिलेला. मी काय म्हणजे स्वामी समर्थ नाही, पण माझी सगळी भावंडं स्वामी समर्थांचे भक्त आहेत. मी म्हटलो सगळ्यांच्या घरात तू बसलायस, आज मी तुला हाक मारते आहे, त्यांना सुखरूप घरी आण. आणि खरोखरच स्वामी समर्थ त्या मार्गाला लागले. आणि असं नाही त्यांनी प्रचिती देऊन की चिंचवलीला त्या गावात देवळात भेटणं, मंदिरात दर्शन होणं आणि मग सगळं. हाय नमस्कार. 5-6 जुलै पाऊस धमाल केली. 15 दिवस लेट आला आणि त्याचं काही टार्गेट आहे ते 5-6 दिवसात भरून काढलं. त्याचा जवळजवळ अगदी जे प्रवासात सापडले त्यांना अतोनात त्रास झाला. आता बघा कसं छान ऊन पाडले. बघा पण आताच्या मुलांसारखंच झालेलं आहे की खूप वेळ असं लोळत पडायचं आणि नंतर सगळं उठून एकदाच सगळी कामं हुरकायची. तसं त्याचं चाललेलं आहे. लेट आला आराम केला, सुट्टीवर होता आणि जो काही आला तो त्याने एकदम धम्माल उडवून दिली. आणि याच्यात सांगायचं म्हणजे आमचे हे गावी गेले होते. दुसऱ्या दिवशी निघाले तर खूप पाऊस होता 5 तारखेला, त्यामुळे थांबले. ते दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले. एवढी बापरे, एवढं पाणी भरलेलं
कसे तरी कोल्हाटपर्यंत आले आणि कसे तरी नाही कोल्हाटपर्यंत व्यवस्थित आले आणि त्यानंतर कळलं बाहेर पुढे पाणी भरले. पाणी भरले म्हटल्यावरती अगदी म्हणजे सगळे ठप्प म्हणजे बंद गाड्या. काही लोक परत गेली आदल्या दिवशीच आणि हे दुसऱ्या दिवशी बरोबर 4-5 माणसं होती त्यांची गाडी म्हणजे माझ्या पुतण्याची गाडी होती त्याच्यातून निघाले होते आणि पुढे सगळे अशा आमच्या गावातून 1-2 गाड्या निघाल्या होत्या. कोणी पालीमार्गे निघालं कोणी आपला मुंबई गोवा रोड. बापरे, तिकडूनही बंद तिकडूनही इकडे कोणी येऊ शकत नव्हतं इकडूनही ते कोणी जाऊ शकत नव्हतं असं सगळं झालेलं. आणि मग म्हणजे 4ला निघाले सकाळी 4 वाजता निघाल्यानंतर 7ला मला फोन आला की अरे वा म्हटलं फोन लागला कारण गावी फोन पण लागत नव्हते. गावी बघा मला म्हणाले की तिकडे पूर्ण रस्ते बंद आहेत आता आम्ही कुठूनही बाहेर पडू शकत नाही आहे येऊ शकत नाही आहे आता काही सुचत नाही आहे. हा जरा एवढा आवाज करत वाहतोय अशा सगळ्या वातावरणातून गाडी निघाली आहे. निघाली तेव्हा काहीच अंदाज नव्हता की पुढे काय असेल. गाडी बंद करून बसले होते. परत जायचं तर नेमकं आंबेत माहिती असेल जे कोकणाकडचे आहेत आंबेच्या पुलाला म्हणजे वाळूचे कंटेनर धडकले होते आणि त्यामुळे ते पूलही बंद करण्यात आला म्हणजे परतीचा मार्गही बंद झाला. इकडे आड इकडे विहीर झाले मधल्यामध्ये अगदी गाडी बंद करून उभे होते. आता मी म्हटलं मामाकडे जा तिथेच आईच्या आत्याचा मुलगा राहतो म्हटलं जा मामाकडे जा तुम्ही. नाही ते म्हणाले इतक्या माणसांना घेऊन काय वेड्यासारखं जायचं ते. अरे बापरे आता काय करणार. आणि मी ग्रुपवरती मेसेज टाकलेला की मामालाच की कोल्हाटला पाऊस वगैरे आहे का रे असं तसं. तर तो म्हणाला म्हणजे ग्रुपवरती अरे कोणी बाहेर पडू नका. म्हटलं बाहेर काय हे बाहेर पडलेत आणि आता कोल्हाटला तिथे अडकलेत म्हणून. त्यामुळे लगेच माझ्या मामाचा मेसेज आला. तो मामा पनवेलला ज्यांनी मेसेज केला तो पनवेलला राहतो. तो बोलला अगं ह्याला फोन कर. दुसरा मामा कोल्हाटला राहतो. अगं तू त्याला फोन कर आणि तो सगळी सोय करेल भाऊजींची तू काही काळजी करू नकोस. म्हणून मी यांना फोन केला. हे म्हणाले एवढे माणसं घेऊन कुठे जाणार वगैरे. अरे बापरे. हे म्हणाले तू काही बोलायचं नाही. आता मला दोषीकडून झालं. मी माझ्या पुतण्याला गाडी ज्याची होती त्याला म्हटलं अरे तिथे जा तुम्ही मामा आहे तुमची सोय. तो म्हणाला तर काका नाही म्हणतात तर मग कसं जाणार. त्याचंही बरोबर आहे. असं सगळं सीन झालं बघा. आणि नंतर मी माझ्याच मामाचा मला फोन आला की काय गो कुठे आहेत वगैरे. अच्छा मी म्हटलं राहू दे ते मलाही माहिती नाही कुठे आहेत कारण हे जाणार नाहीत आपण उगीच त्याला कशाला जाणार. पण त्यांनी माझ्याकडून त्यांचा नंबर घेतला. त्याचा नंबर घेऊन ते लगेच त्यांना फोन करायला लागले. हे काही फोन उचलायला तयार नाहीत. नंतर त्यांनी माझ्याकडून पुतण्याचा नंबर घेतला. पुतण्या उचलत नव्हता. मग ह्याने असं केलं स्वतःच गाडी घेतली आणि मामी आमची दोघे जण निघाले. तर मला म्हणाले काही काळजी करू नकोस मी त्यांना शोधून आणतो. तुला कशी गाडी आहे काय गाडीवर लिहिलं आहे काय आहे सगळं विचारलं आणि ते शोधत गेले. आणि नंतर त्यांना हे दिसले मला म्हणाले म्हणजे फोन माझा चालूच होता आणि तो म्हणाला अगं कशी गाडी आहे वगैरे असं तसं. मी त्याला ते सांगतच होती तोपर्यंत ते ह्यांना आता मामाला दिसले आणि म्हणाला ठेव मला भाऊजी दिसले. आणि मग त्यानंतर ते अगदी घेऊन गेले घरी. चहा पाणी झाला आणि त्यांना पाठवून दिलं की जा म्हणून. बघा हे सगळं मी हे AI केलेलं आहे तुम्हाला दाखवते. ते पाण्यात अडकते वेळी मी नात्यावर बोलते कारण मला स्वतःला माहिती आहे नातं खूप महत्त्वाचं आहे आणि मी स्वतः नाती जपते. त्यामुळे मला नाती खूप महत्त्वाची वाटतात आणि असणं जरुरीचं असतं.
कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. आता ह्या उपयोग होईल सांगता येत नाही. तुम्हाला सांगते, आता आमच्या आत्यांचा मुलगा, आईच्या आत्याचा मुलगा, सॉरी माझाही नाही, आईच्या आत्याचा मुलगा, आई माझी जवळजवळ 78 वयाची आहे, 78-79 वरती चालली आहे आई. आईची आत्या होती, आत्ताच 4-5 वर्ष झाली असतील, 5-6 वर्षापूर्वी वारली. आणि तिची मुलं आहेत, तिची मुलंही 60 वगैरे पर्यंत पोचलेली आहेत. असे ते माझे मामा आहेत, आईचे आत्ते भाऊ म्हणजे आमचे आत्ते मामा. आता हे आत्ते मामा वगैरे ते घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर मामाने तिथे चिंचवली म्हणजे कोलाडच्या बाजूला चिंचवली गाव आहे, गावात घेऊन गेले ते, कारण मोठं घर वगैरे आहे तिकडे. सगळे रिलॅक्स झाले. त्यानंतर तिथे एक आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे, हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे मंदिर आहे, तिथे हे सगळे गेले, नमस्कार वगैरे सगळा झाला, आले परत, चहा पाणी झाला आणि मग थोडा वेळ थांबून ही लोकं निघाली परत. म्हणे आता तिथे काय जेवायला यांना म्हटलं अहो गेलात तर तिथे मी थांबायचं तर निघालात का? तर म्हणे तिथे का आता जेवायला थांबायचं का? तर म्हटलं ते पण आहे, 6-7 माणसं घेऊन जेवायला काय थांबणार, परत आले, हरकत नाही. मग आले आणि तिथे मंदिरात दर्शन वगैरे आले, तिथून चहा पाणी घेऊन निघाले आणि पुन्हा येऊन रस्त्यावरती थोडंसं कळलं की पालीला रस्ता मोकळा झाला आहे, पण इतकं पाणी भरलेलं की ते शक्यच नव्हतं. पालीपर्यंत गेले, आले. नंतर अगदी रस्त्यावरती काही खाणं नाही, काही हॉटेलं उघडी नाहीत, काही नाही. त्यामुळे शोधत चाललेली होती, शोध मोहीम चालूच होती. कुठे म्हणजे तिथून पुन्हा मामाचा फोन आला, कुठपर्यंत गेले? आणि मला हे म्हणाले पुढे गेले म्हणून सांग. म्हटलं हो पुढपर्यंत गेलेत, पण अजून बघू आता काय होते. अरे बापरे, असं सगळं झालं. आणि पुन्हा हे लोक 3 वाजले, 4 वाजले, अहो काय खाण्याचं वगैरे. तर म्हणे इथे काय हॉटेल उघडी नाही, आम्ही बघतो. म्हटलं जा मामाकडे परत. तर म्हणे नाही आता नाही. तर मग त्याचा सारखा फोन, मामीचा सारखा फोन, काय झालं म्हटलं आहेत पुढे असं हेच चालू होतं. आणि त्या समर्थांची कृपा, हे बघा मी तुम्हाला दाखवते. ही ती खिडकी आहे तिथे, म्हणजे ती कोलाडला रोडलाच लागून बिल्डिंग आहे, ही खिडकी आहे ती. आणि हे बघा, हे ब्रिजच्या जवळ ना इथे असे हे लोक उभे होते आणि मामीने आमच्या ह्या खिडकीतून बघितलं त्यांना आणि मला फोन केला की कुठे आहेत ताई? मी म्हटलं पुढे गेले. तर म्हणे पुढे काही नाही, मला इथून दिसत आहे, ते बघा तिघं तिथे खाली आहेत, काहीतरी खात आहेत. म्हणजे गाडीवरती अक्षरशः वडापाव वगैरे खाल्ला, कारण काही हॉटेल उघडी नाही, रस्त्याला माणूसच नाही, सगळं पाणी. आपण घरी आणूया. तर त्यामुळे ते सगळं तिने बघितलं. मग मी म्हटलं असू दे मामी, आता काय करताय? म्हणाली नाही तसं. मामा म्हणाला ठेव फोन, आम्ही बघतो आता काय करायचं, कसं आणायचं. आणि ती दोघंही गेली आणि त्या सगळ्यांना घेऊन घरी गेली. हे बघा मी असं गेले, खरंच हे असंच झालं. हा, इतकं त्यांना प्रेमाने घेऊन गेले वगैरे. आणि छान असं सगळं जेवण वगैरे, झोपायला वगैरे सगळे रात्रभर रिलॅक्स झाले. तुम्हाला सांगते, हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला चहा घेऊन निघाले आणि सकाळी 10ला तर मुंबईत मालाडात घरी परत आले. त्यानंतर प्रत्येकाचा फोन आला मला की वहिनी खरंच खूप तुमचे नातेवाईक छान, खरंच आमची खूप छान सोय झाली. असं नाही की ना, दारात पाहुणे आल्यावरती बहुतेक लोक आनंदाने स्वागत करतात, ही वेगळी गोष्ट. पण आपल्याकडे माणूस संकोचाने यायला तयार नाही, त्याला कसं ओढून आणायचं हे प्रत्येकाच्यात ही कला असेल ना, तर खरंच कोणी असा रस्त्यावरती राहून म्हणजे. आणि मला भारी झालं की माझ्या मिस्टरांचे एक तर एज आहे, शिवाय थोडेसे जायच्या आधी गावाला आजारी होते म्हटलं, आणि हे असे रस्त्यात फिरणार, काहीतरी खाणार, कसं होणार. पण ती वेळ इतकी छान गेली, सगळ्यांनी रात्री रिलॅक्स केला, छान गप्पा बिप्पा मारून. मामीनेही कोणी आलेत वेगळे आणि काही म्हणजे असं समर्थांच्या कृपेने, समर्थांनीच खिडकीतून मामीला दाखवलं की ते बघ तिकडे आहे. आणि मामीचं लक्ष गेलं आणि आले. खूप म्हणजे देव आहे, तो आपल्या पाठीशी असतो, फक्त आपण त्याला मनाने आवाज द्यायचा, मनाने हाक मारायचा.
श्री स्वामी समर्थ. नमस्कार. ती मामा मामी AI ची बघत होतात, ही खरी मामा मामी आहे.